ऋषिराजचं अपहरण झाल्याचा संशयास्पद दावा. बँकॉकला निघालेल्या मुलाला रोखण्यासाठी सावंतांनी पोलीस यंत्रणा वेठीला धरल्याची चर्चा. संतोष देशमुख प्रकरणातलं हत्येच्या दिवशीचं नवं सीसीटीव्ही फुटेज न्यूज 18 लोकमतच्या हाती. पोलिसांसमोरच स्कॉर्पिओ गाडी सोडून आरोपी पळून जातानाचा व्हिडिओ समोर. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावरनं आव्हाडांनी केलेल्या टीकेवर धसांचा पलटवार. आपली क्लिप तोडून मोडून दाखवली. आव्हाडांनी शहाणपणा शिकवू नये असाही टोला. काळ्या विद्येनं आमची संधी हिरावली. जे भेटतात ते म्हणतात मतदान तुम्हालाच केलं, मग पराभव कसा झाला? उद्धव ठाकरेंचा सवाल. मुख्यमंत्र्यांनी शिवतीर्थावर जात घेतली राज ठाकरेंची भेट. अमित ठाकरेंना विधान परिषदेवरती घेण्यासंदर्भात चर्चा झाल्याची वरिष्ठ सूत्रांची माहिती. तर कोणतीही राजकीय चर्चा नसल्याची फडणवीसांची स्पष्टोक्ती. सरकारमध्ये मी मंत्री असताना नवीन पक्ष का काढेन? नव्या पक्ष काढण्यासंदर्भातल्या विधानावरनं पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण. तर लोकांना आपलंसं करायचं म्हणून मी गडावर जात नसल्याचाही टोला. इंडियाज गॉट लेटेंटमध्ये गेलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर रणवीर अलाहाबादियावरती टीकेची झोड. टीकेनंतर रणवीरचा माफीनामा. तर शोचं शूटिंग झालेल्या परिसरात मुंबई पोलिसांकडून चौकशी. राज्यातील सोयाबीन उत्पादकांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा. सोयाबीन खरेदीला 24 दिवसांची मुदतवाढ. वसईमध्ये लिंबाचं भलं मोठं झाड कारवर कोसळलं. गेट आणि कारमुळे थोडक्यात बचावला तरुणीचा जीव. घटना सीसीटीव्हीत कैद. उल्हासनगर आणि आसपासच्या शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत. एकाच दिवशी 135 जणांना कुत्र्याचा चावा. रुग्णालय प्रशासनाची माहिती.